नमस्कार मंडळी, शुभप्रभात. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री चांगावडेश्वर मंदिर सासवड या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना जे सासवडचं हे पुरातन काळातील जे मंदिर आहे त्याची तुम्हाला आज मी दर्शन करून येणार आहोत. तर हे जे मंदिर आहे ते आपल्या पुण्यापासून साधारणतः एक 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्याचबरोबर याच मंदिराबरोबर अजून पण खूप सारे मंदिर आहेत. तर मंदिराच्या बाहेरच आपल्याला पहिल्यांदा हे आपलं तुळशी वृंदावन आपल्याला बघायला भेटतं. तर ह्या आहेत मंदिरासाठी जाणाऱ्या थोड्याशाच पायऱ्या आहेत, पण हे मंदिर जे आहे थोडंसं उंचीवरती आहे, टेकडीवरती आहे, त्याच्यामुळं ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. मंदिराचं इथं बोर्ड लावलेला आहे. त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती गणपती विराजमान आहेत वरती. चला तर आपण आता वरती जाऊयात. वरती येताना पूर्ण ठोस दगडामध्ये असलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आल्या पहिल्यांदा तुम्ही बघू शकता किती मनमोहक असं सुंदर कोरीव, सूक्ष्म कोरीव नक्षीकामामध्ये बांधलेलं हे श्री चांगावडेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर प्रथमतः मी तुम्हाला मंदिराची पूर्ण माहिती दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून या मंदिराची पूर्ण माहिती वाचू शकता. तर मंदिराच्या आपण आतमध्ये आल्या आल्या डाव्या हाताला आपल्याला ही एक दीपमाळ दिसून येते. ही जी दीपमाळ आहे ती खूप भव्य आणि उंच आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी दीपमाळ आहे. याच्यामध्ये दिवाळीला आपल्या सणांना याच्यामध्ये दिवे लावले जातात. अशीच एक दीपमाळ विरुद्ध साईडला पण आहे. आणि मंदिराच्या चारी बाजूनं आपल्या जी सुधार कमिटी आहे श्री चांगावडेश्वर मंदिराची, त्या मंदिराच्या कमिटीनं सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता, चारी बाजूनं सुंदर फुलांची झाडं, सुंदर मनमोहक परिसर केलेला आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये जाताना आपल्याला हे असं दृश्य दिसून येतं. आपण आतमध्ये दोन्ही साईडने जाऊ शकतो. आपण आतमध्ये आलेल्या या साईडनं पण जाऊ शकतो आणि आपल्या डाव्या हाताच्या साईडनं पण आपल्याला पायऱ्या दिसून येतात. चला तर आतमध्ये जाऊयात आपण. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हा नंदी मंडप जो आहे त्याच्यामध्ये एकदम सुंदर असे सूक्ष्म कोरीव काम केलेले हे आपल्याला खांब दिसून येतात. त्याच्यावरती हे बारीक असे नक्षीकाम केलेले आपल्याला कलाचित्र दिसून येते. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती बारीक सूक्ष्म काम केलेलं आहे आणि प्रत्येक डिझाईन ही आपल्याला एकदम सेम टू सेम दिसून येते. आपल्या पूर्वजांनी एवढ्या जुन्या काळामध्ये एवढी आपल्याला कला अवगत होती त्यांना. तर आपण विचार करू शकतो की जुन्या काळामध्ये एवढी भव्य अशी इमारत बांधणं किती अवघड असेल. तर हे जे दृश्य आहे तुम्ही बघून घ्या. हा आपल्या नंदी मंडपातला भव्य असा नंदी महाराज, जे इतके मनमोहक आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्यांची जी हाईट आहे, उंची जी आहे ती साधारणतः 6 फूट, 5.5 ते 6 फूट त्यांची हाईट आहे. आणि हे जे नंदी महाराज आहेत ते आपले पूर्ण भरीव एकाच दगडाच्या याच्यातून कोरलेले आहेत. त्याच्यामुळे इतके मनमोहक आणि सुंदर दिसून येतात. असं वाटतं की कधी कधी ते जिवंत लाईव्ह आहेत. असे इतकी मनमोहक आपले नंदी महाराज जे आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या जी काही विग्रहावरती जे काही काम केलेलं आहे, नंदी महाराजांच्या जे विग्रहावरती जे नक्षीकाम केलेलं आहे ते पण एकदम सुंदर आहे. चला तर आपण आता मंदिरात जाऊ. मंदिराच्या आधी जाण्याआधी आपल्याला गणपती बाप्पा दिसून येतात. पहिल्यांदा गणपती महाराज बाप्पाचे दर्शन घेऊयात आपण. आणि आपल्या उजव्या हाताला श्री बजरंगबली, मारुती राया यांचे दर्शन इथं आपल्याला भेटते. यांचे दर्शन घेऊन आपण आता आतमध्ये जाऊयात. मंदिराच्या आतमध्ये जाताना कधीही खाली स्पर्श न करता वरती स्पर्श करावा. वरती गणपती बाप्पा दर्शन घेऊन आपण निघालो आहोत. हा आहे आपला कासव मंडप. हा कासव मंडप पण खूप सुंदर आहे. हे आहेत आपले, या कासव मंडपातील हा आहे आपला उत्तरेकडील दरवाजा आणि हा आहे दक्षिणेकडील दरवाजा. हे दोन दरवाजे एक्झिट दरवाजे आहेत.
चला तर आपण आता मुख्य मंदिराचं दर्शन घेऊयात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाताना प्रथमतः आपण घंटा वाजवूयात. त्याच्यानंतर आपण बघू शकता हे मंदिराचे आपले मुख्य पुजारी आहेत. ते दररोज नित्यनियमानं मंदिराची साफसफाई पूजा वगैरे करत असतात. तर सर्वांनी श्री चांगावडेश्वर महाराजांचं दर्शन घ्या. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि या मंदिरातील जे शिवलिंग आहे ते सर्व मंदिरामध्ये असतं त्याप्रमाणे नाही आहे, कारण की हे स्वयंभू प्रकट असलेलं श्री चांगावडेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी जे शिवलिंग दुसरं एक आहे ते तिथं बसवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते बसत नाही. त्याच्यामुळे ते ॲज इट इज आहे तसंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे श्री चांगावडेश्वर महाराजांचं दर्शन घ्या. या ठिकाणी दर सोमवारी त्याचप्रमाणे रविवारी शनिवारी खूप गर्दी असते. तर तुम्ही हे 3 दिवस जर गर्दीच्या टायमिंगला तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही हे 3 दिवस सोडून कधीही मंदिरामध्ये आला तर तुम्हाला शांतता भेटेल. हा जो मंदिराचा बाहेरील परिसर आहे त्याच्यामध्ये अजून थोडेसे छोटे छोटे मंदिरं आहेत. तर तुम्ही ते बघू शकता आणि त्यांचे दर्शन घेऊ शकता. तर आपल्या या मंदिराच्या परिसरामधील ही छोटीशी काही मंदिरं आहेत. मंदिराचं जे बांधकाम आहे ते तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडनं कसं दिसतंय ते. सुंदर असं सुशोभित नक्षीकाम. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिमेंटचा वगैरे वापर नाही केलेला. बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्डिंगमध्ये केलेला आहे, कारण की भरपूर मोठा व्हिडिओ होईल. तर हा आहे मंदिराचा बाहेरील परिसर. या ठिकाणी श्री आपले बजरंगबली मारुतीराया यांचं मंदिर आहे. आणि हे कोरीव काम तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरील साईडला हे अशा दिवळ्या पण आहेत. या ठिकाणी हे बांधकाम दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून. महादेवाच्या मंदिराला आपण पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालत नाही. या ठिकाणी आपण अर्ध प्रदक्षिणा घालून दुसऱ्या साईडनं परत येऊयात. ही आहे आपली मंदिराची दुसरी साईड. या साईडनं सुद्धा तुम्ही मंदिराच्या परिसरातील दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या चारही बाजूला पायऱ्या आहेत. हा व्हिडिओ आपण रॉ व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.